बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। गणेश भक्तांसाठी मध्य आणि पश्चिम विशेष रेल्वेने सुविधा उपलब्ध केलेली आहे। गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांसाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन विशेष 28 अतिरिक्त लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते कल्याण, ठाणे आणि परतीसाठी मध्यरात्री धीम्या मार्गावर विशेष लोकल सेवा चालवण्याचा निर्णय घेतला गेलाय। करी रोड, चिंचपोकळी भागामध्ये गणेश मंडळांना भेट देण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा केलेली आहे। या गाड्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान 4, 5, 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री तर हार्बर मार्गावर 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री चालवण्यात येतील। गर्दी टाळण्यासाठी असं नियोजन आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री गिरगाव चौपाटीवरून बाप्पाचं विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांसाठी रात्रकालीन 12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिक्षेत्रामध्ये 700 वरिष्ठ अधिकारी आणि 9000 पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक तैनात आहे। इतकंच नाही तर विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातूनही नजर असेल, अशी माहिती देखील विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी दिलेली आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर आपण केलेला आहे। ड्रोनचा वापर सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि केलेलाही आहे यापूर्वी। विसर्जन मिरवणुका आणि गर्दीचे ठिकाणं, त्याच्याशिवाय सीसीटीव्ही जिथे जिथे उपलब्ध आहेत ते पूर्ण वापरणे, जिथे नाही आहेत तिथे वेगळे लावून घेणे, त्याच्याशिवाय व्हिडिओग्राफी करणे हे सुद्धा आहे। पुण्यातील साने गुरुजी मित्रमंडळानं यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। 4.5 फुटांची गणरायाची मूर्ती आणि त्यामागे उभारलेली महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। साने गुरुजी मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनीही मोठी गर्दी केली। भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्रमंडळाच्या बाप्पाचं यंदा वृंदावन चंद्रोदय या 130 फुटी इको फ्रेंडली मंदिरात कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेले 14 फुटी गणपती विराजमान आहेत। आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मागच्या वर्षी केलेला नवस फेडला। महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारखं एक चांगलं नेतृत्व 24च्या नंतर सुद्धा महाराष्ट्राला त्यांची गरज आहे। गणपती राया, नवसाला पाव, जे साकडं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या गणपतीला केलं होतं, ते फेडण्यासाठी मी इथे आलो। आज ते पूर्ण झालंय। भाळकेश्वरच्या बाणगंगा येथील पिंपळेश्वर मित्रमंडळाचं यंदाचं 29वं वर्ष आहे। गर्व मराठी, सर्व मराठी ही संकल्पना मांडणारा देखावा या बाप्पांसाठी साकारण्यात आलाय। सुलेखनकार, मोडीलिपी अभ्यासक डॉक्टर तेजस लोखंडे यांनी मोडीलिपीत मराठी भाषा संस्कृतीवर आधारित कलाकृती साकारलेल्या आहेत। यंदा गिरगावच्या नावलकर बिल्डिंग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष साजरं होत आहे। अरविंद खानविलकरांनी बाप्पांची ही मूर्ती साकारली आहे। अन्नकोट, सहस्रावर्तन, गणेश यागासह विविध कार्यक्रमांचं आयोजन या गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आलं आहे। भिवंडीतील चांदमल करावा कंपाऊंड गणेश मंडळानं यंदाच्या वर्षी आगळावेगळा देखावा साकारलाय। इंडोर गेम्सच्या माध्यमातून अष्टविनायकाचा भव्य देखावा या मंडळानं उभारलाय। खडू, गोट्या, कॅरमच्या सोंगट्या, लुडोसह विविध वस्तूंचा वापर करून हा देखावा साकारण्यात आलाय। यंदा या मंडळाला 36 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी अनोखा देखावा तयार करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलंय। भिवंडीतील देवरुंग आणि आमने लोणाड परिसरामध्ये यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा साकारण्यात आलाय। या देखाव्यामध्ये मराठा आणि मुघलांमध्ये घडलेले ऐतिहासिक प्रसंग दाखवण्यात आलेले आहेत। संभाजीराजांचं शौर्य, त्याग आणि संघर्षाचं दर्शन घडवणारा हा देखावा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरतोय। राज्याचे